Good morning, friends. This is Vibhor here, Vibhor Bothe, and today we are going to discuss the another topic of geography optional paper 2, that is your agriculture. In last lecture, we discussed the physical settings of India, and in this lecture, we are going to discuss the most important topic from second paper point of view, that is your agriculture. It's a second point. So we will discuss the syllabus for agriculture in geography optional, and simultaneously we will discuss the previous year questions also. What kind of question have been asked by the UPSC suppose and MPSC also. So see the first syllabus point, they are talking about the infrastructure. 1 minute. Now see, this is the very important topic of agriculture. Why this is important? हा टॉपिक का आपल्याला UPSC मध्ये किंवा MPSC जिओग्राफी ऑप्शन मध्ये महत्त्वाचा आहे, कारण भारतामधली जवळजवळ 100% पैकी 60 ते 65% लोकसंख्या ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीशी जोडलेली. त्या शेतकऱ्यांपैकी ही 100% शेतकऱ्यांपैकी जवळजवळ 70% भारताचे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे ते अल्पभूधारक आहे. दॅट मीन्स दे हॅव लेस दॅन 3 acres ऑफ लँड सपोज. भारतीय शेतीमध्ये जास्त लोक एंगेज आहे, शेतीची प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे. मग असा प्रॉब्लेम काय येतो त्याच्याशी रिगार्डिंग हे पॉईंट्स तुम्हाला टाकले. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा पहिला पॉईंट आहे की शेतीचं उत्पादन कमी होण्यामागं काय कारण आहे. तर पहिला प्रॉब्लेम तुमचा इरिगेशनचा. भारतामध्ये किती शेतांमध्ये सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत हे एक महत्त्वाचं असेल. तर इरिगेशन भारतामध्ये खूप कमी आहे मित्रांनो. भारतामध्ये 90% इरिगेशन हे मॉन्सून बेस्ड आहे, म्हणजे पाऊस पडला तर शेतीला पाणी भेटेल, अदरवाईज शेतीला पाण्याची दुसरी कुठली व्यवस्था नाही आहे. परंतु या ठिकाणी सरकारने अनेक उपाययोजना वगैरे आणल्या. ते इरिगेशनशी रिगार्डिंग तुम्हाला पॉईंट येतील. इरिगेशनमध्ये मायक्रो इरिगेशन, ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, देर आर अनदर नंबर ऑफ टाइप्स ऑफ इरिगेशन सपोज in North India, Central India and South India. Another point they are talking about seeds. भारतामध्ये बियाण्यांची उपलब्धता खूप कमी आहे. लो प्रतीचं बियाणं तुम्हाला सापडते. त्याचप्रमाणे फर्टिलायझरच्या बाबत देखील तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही काय ऑर्गॅनिक फर्टिलायझर यूज केलं पाहिजे, केमिकल फर्टिलायझर यूज केलं पाहिजे. कारण भारतामध्ये जी ग्रीन रिव्होल्यूशन आलेली होती, त्या ग्रीन रिव्होल्यूशन ही पूर्णपणे केमिकल फर्टिलायझरवर आधारित होती. आणि आता आपल्याला तिचे सामाजिक, आर्थिक आणि त्याचप्रमाणे पर्यावरणीय दुष्परिणाम देखील दिसत आहेत. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की काय तुम्ही केमिकल फर्टिलायझरला ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून शेतकऱ्यांनी सबस्टिट्यूट म्हणून वापरायला हवं का? आणि नेक्स्ट टॉपिक त्या लोकांनी दिला पॉवर. पॉवर म्हणजे त्या ठिकाणी विजेची उपलब्धता. तर भारतामध्ये वीज उपलब्धता ही नॅचरलीच खूप कमी आहे मुळातच. लोकसंख्येच्या प्रपोर्शनमध्ये आपल्याकडे विजेचं उत्पादन खूप कमी, आणि त्यामध्येही भारतामध्ये मॅक्झिमम वीज ही ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीजमध्ये वापरली जाते. आणि ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा खेडोपाड्यांमध्ये सुद्धा विजेची पूर्णपणे उपलब्धता नाही आहे. अनेक वेळेला लोड शेडिंग वगैरे त्या ठिकाणी पाहायला भेटतं आपल्याला. नेक्स्ट टॉपिक दे आर टॉकिंग अबाउट द इन्स्टिट्यूशनल फॅक्टर. इन्स्टिट्यूशनल म्हणजे काही तुम्ही ऑर्गनायझेशन्स वगैरे ओपन केलेले आहे, काही तुम्ही इन्स्टिट्यूशन जसं की लँड होल्डिंग, लँड रिफॉर्म्स, लँड टेन्युअर. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1951च्या दरम्यान भारतामध्ये जमीन भूसुधारणा कायदा आणला गेला होता. या भूसुधारणानुसार कसेल त्याची जमीन हे तत्व होतं की जो टिलिंग किंवा टिलर असेल तोच तिचा पुढे जाऊन ओनर किंवा मालक बनेल. परंतु ही स्कीम काही पूर्णपणे भारतामध्ये सक्सेसफुल राहिलेली नाही, एक्सेप्ट द कम्युनिस्ट पार्टीचा एरिया जो होता, ज्याप्रमाणे तुमचा पश्चिम बंगाल, केरळ या एरियामध्ये तुम्हाला या स्कीम्स वगैरे जनरली थोड्याफार सक्सेसफुल पाहायला भेटतं. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या बँक्स वगैरे या ठिकाणी ओपन केल्या आहे. नाबार्ड नावाची एक बँक आहे, तुम्ही RRB नावाच्या बँक ओपन केल्या, तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोऑपरेटिव्ह बँक्स ओपन केल्या आहेत, सहकारी बँका. त्या सहकारी बँका तुम्हाला लोन किंवा क्रेडिट पोहोचवण्याचं काम करत असतं. तर त्या कंटेक्समध्ये देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, ते बघूच आपण. क्रॉपिंग पॅटर्न भारतामध्ये कशा प्रकारचं क्रॉपिंग पॅटर्न आहे. भारतामध्ये 3 प्रकारचे जनरली पिकं घेतले जातात: खरीप पीक, झैद पीक आणि रब्बी पीक. रब्बी तुमचं हिवाळ्यामध्ये असेल, खरीप हे तुमचं पावसाळ्यामध्ये असेल, आणि उन्हाळा आणि पावसाळा याच्या दरम्यान जो कालावधी असतो त्याच्यामध्ये झैद वगैरे घेतला जातं. आणि जनरली जसं आता तुम्ही बघू शकता वॉटरमिलन, मस्कमिलन, ग्रेप्स वगैरे तुम्हाला दिसतील, कुंबर तुम्हाला दिसतील. कमी पाण्यावर चालणारी पिकं जनरली झैद या क्रॉपिंग पॅटर्नमध्ये येत असतात. ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला विचारलं जाईल. NCERT मध्ये दिलं प्रोडक्टिव्हिटी म्हणजे इनपुट टू आउटपुट रेशो.
की मी शेतीवर पूर्णपणे खरीपचं पीक मी कापसाची लागवड केली त्यासाठी मला 1,00,000 रुपये खर्च आलेला आहे सपोज, हे माझं इनपुट झालं. तर इनपुट 1,00,000 रुपये दिल्यानंतर मला त्यातनं आउटपुट किती भेटणार आहे, की आउटपुट सपोज भेटलं मला फक्त 40,000 तर म्हणजे लॉसमध्ये झालं, मला भेटलं 2,00,000 मग प्रॉफिटमध्ये. दिस इज नोन ॲज ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी इट्स इनपुट टू आउटपुट रेशो इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. ॲग्रिकल्चर इंटेन्सिटी इज अगेन सेम क्रॉप कॉम्बिनेशन. तुम्ही पिकांमध्ये किंवा धान्य उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी काही क्रॉपचं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे का, काही स्पेसिफिक क्रॉपिंग पॅटर्न तुम्ही आणला पाहिजे का, जसं की मिक्स्ड क्रॉपिंग असते, इंटर क्रॉपिंग असेल, मिक्स्ड फार्मिंग असेल, तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे प्रारूप किंवा पॅटर्न जे आहेत ते तुम्ही वापरले पाहिजे का. त्यानंतर लँड कपॅबिलिटी येईल तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हा तुम्हाला GSमध्ये प्लस ऑप्शनमध्ये दोघं ठिकाणी येऊ शकतो, ॲग्रो फॉरेस्ट्री अँड सोशल फॉरेस्ट्री. सोशल फॉरेस्ट्री म्हणजे इन शॉर्ट आपण मराठीमध्ये याला सामाजिक वनीकरण म्हणत असतो, किंवा कम्युनिटी फॉरेस्ट्री, की संपूर्ण समाजाने एकत्र येऊन 1,000, 2,000 किंवा लाखो झाडांची लागवड केलेली आहे, ज्या ठिकाणी माळरान वगैरे होतं, आणि अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त जंगल संसाधने निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ही जी ॲक्टिव्हिटी असेल हिला सोशल फॉरेस्ट्री म्हटलं जातं. तुम्ही MG नरेगामध्ये देखील अशी ॲक्टिव्हिटी घेऊ शकतात, रुरल एरियामध्ये तुम्ही घेऊ शकतात. इट्स अ कम्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटी. ॲग्रो फॉरेस्ट्री तुम्ही करू शकतात. ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे ॲग्रिकल्चर लँडवर तुम्ही काहीतरी फॉरेस्ट प्रोडक्ट सुरू केले, जसं की तुम्ही सागवान लावायला सुरुवात केली, तुम्ही काही हर्ब्स वगैरे, अश्वगंधा झाली, मुलेठी झाली, काही तुम्ही वेगवेगळ्या हर्ब्स लावायला सुरुवात केली, त्या तुम्ही मार्केटमध्ये विकत असतात. तेंदूपत्ता झाला, मलबेरी प्लांट झाले तुमचे. सो दिस इज नोन ॲज सोशल फॉरेस्ट्री अँड ॲग्रो फॉरेस्ट्री. NCERTमध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज रिगार्डिंग द ग्रीन रिव्होल्यूशन. हरित क्रांती म्हणजे काय. तर 1960च्या दशकांमध्ये आपण काही ॲग्रोनॉमिक्स टेक्नॉलॉजी, ॲग्रो मीन्स म्हणजे काही कृषी आणि काहीतरी आर्थिक सुधारणा आपण केल्या होत्या. त्यानंतर धान्याच्या उत्पादनामध्ये जी काही वाढ झालेली आहे, द स्पेसिफिक इन्क्रीज इन द क्रॉप प्रोडक्शन और फूड ग्रेन प्रोडक्शन इन इंडिया आफ्टर 1970s इज नोन ॲज ग्रीन रिव्होल्यूशन. हरित क्रांती आपण केलेली. ही हरित क्रांती स्पेसिफिकली पंजाब, हरियाणा, वेस्टर्न UP याच पार्ट्सपुरती मर्यादित भारतामध्ये राहिलेली आहे. साऊथ इंडियामध्ये, सेंट्रल इंडियामध्ये किंवा नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये अजूनही हरित क्रांतीचा प्रसार झालेला नाही आहे. आणि आजपासून सुमारे 50 ते 55 वर्षापूर्वी हरित क्रांतीने आपल्याला फळं द्यायला सुरुवात केली होती. 1962मध्ये इंडिया चायना वॉर झालं. 1964मध्ये जवाहरलाल नेहरूंची डेथ झाली. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री बिकम अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. अँड दॅट टाइम ही गेव अ व्हेरी फेमस स्लोगन और वॉर क्राय, जय जवान जय किसान. जय जवान मीन्स टू इन्क्रीज द मॉरल्स ऑफ सोल्जर्स. 62च्या युद्धामध्ये हारल्यानंतर थोडं आपलं मॉरल डाऊन झालं होतं, मग ते रेस करण्यासाठी आपण जय जवान, आणि आपल्याकडे अन्नाची उपलब्धता कमी असल्यामुळे किसानांचं देखील किंवा शेतकऱ्यांचं देखील मॉरल कमी झालं होतं, मग त्यांना आपण इन्स्पायर करण्यासाठी जय किसान म्हटलेलं आहे. 1966मध्ये भारतामध्ये याची सुरुवात झालेली ग्रीन रिव्होल्यूशनची, आणि 5 वर्षामध्ये म्हणजे 1966, 67, 68, 69 आणि 1970-71 येता येता भारत हा ॲग्रिकल्चर रिव्होल्यूशनमध्ये सक्सेसफुल झालेला. इन द नेक्स्ट 5 years सेल्फ सफिशियंट इंडियाने 1971मध्ये स्वतःला इथं डिक्लेअर केलं, आणि आपल्याकडे पूरक असं अन्न उपलब्ध आहे आता आपल्या लोकांना खाऊ घालण्यासाठी. पण त्याच वेळेला त्याचे काहीतरी सोशिओ इकॉनॉमिक आणि इकॉलॉजिकल इम्प्लिकेशन्स देखील तुम्हाला दिसून आले. सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे हिच्यामध्ये समाजामध्ये दरी निर्माण झाली, काही श्रीमंत फार्मर जास्त श्रीमंत झाले, गरीब किसान गरीबच राहून गेला आहे. पूर्ण भारतामध्ये याचा प्रसार झालेला, आणि त्यामध्ये श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी अशी एक दरी निर्माण झालेली आहे. कमर्शियलायझेशन पूर्णपणे झालेलं आहे. ट्रॅक्टर्स घ्यावे लागतील, केमिकल फर्टिलायझर, इरिगेशन. दॅट मीन्स द ॲग्रिकल्चर हॅज बिकम अ बिझनेस. एक प्रकारचा उद्योग झालेला आहे. इथं शेती करणं हा अगोदरसारखा ट्रॅडिशनल फार्मिंग आता राहिलेली नाही आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही अनेक पर्यावरणाशी देखील आपल्याला समस्यांना सामोरं जावं लागतं, जसं की एक्स्ट्रीम फर्टिलायझरचा यूज करून करून जमिनी पूर्णपणे खारपट झाली. द सॉईल हॅज बिकम क्वाईट सलाईन. आपल्याकडे ग्राउंड वॉटर टेबल जी भूजल आहे आपल्याकडे, त्याची पातळी खूप कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरच्या नादामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर जंगल तोडसुद्धा केलेली आहे. तर हे काहीतरी इकॉलॉजिकल इम्प्लिकेशन्स असतील त्याचे. जसा फायदा झाला तसा तोटा पण झाला. तुम्हाला एक्झाममध्ये दोघी विचारलं जातील की व्हॉट आर द मिक्स्ड इफेक्ट ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन. देन कम्स युअर सिग्निफिकन्स ऑफ ड्राय फार्मिंग. ड्राय फार्मिंग म्हणजे बिना पाण्याची शेती. मराठीमध्ये हिला कोरडवाहू शेती म्हटली जाते.
तो कोरडवाहू शेती भारताच्या जवळजवळ 60% पार्टमध्ये कोरडवाहू शेतीच होत असते, कारण भारताचा 60% एरिया ऑलमोस्ट ऑल ड्रॉट प्रोन आहे, दुष्काळासाठी ससेप्टेबल आहे. त्यामुळे आपण याला कोरडवाहू शेती म्हणत असतो. हिच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र स्पेसिफिक जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये तुमचा विदर्भ झाला, मराठवाडा झाला किंवा खानदेश एक झाला तुमचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला कोरडवाहू शेती दिसेल. त्याचा सिग्निफिकन्स काय? तर सिग्निफिकन्स हा महत्त्वाचा आहे की त्या ठिकाणी मग शेती कमी होत असेल तर ॲनिमल रेअरिंग खूप जास्त होते. जसं तुम्ही राजस्थान पाहिलं, गुजरात पाहिलं, या ठिकाणी थोडी कोरडवाहू शेती असेल तर ॲनिमल रेअरिंग जास्त, मग आपण ॲनिमल हजबंड्रीवर फोकस केलं. दुधाचं उत्पादन वाढवणं, त्या ड्राय फार्मिंगमुळेच ॲनिमल झाले आणि ॲनिमलमुळेच मग आपण एवढी मोठी अमूलसारखी एवढी मोठी इंडस्ट्री ओपन करू शकलो त्या ड्राय झोन ॲग्रिकल्चरच्या एरियामध्ये. त्याचप्रमाणे जो दुसरं सिग्निफिकन्स असे की ह्याच एरियामधनं भारताचे 70% कडधान्य तुम्हाला भेटत असतात. ज्वारी, बाजरी, नागली, ऑल काइंड ऑफ पल्सेस अँड मिलेट्स यू गेट इट फ्रॉम द ड्राय झोन ॲग्रिकल्चर. रिमेंबर दिस. इथं ड्राय एरियात असल्यामुळे इथं थोडीशी जमिनीची झीज पण कमी झालेली आणि जमिनीची गुणवत्ता थोडी बऱ्यापैकी. तर ह्याला तुम्ही ड्राय लँड फार्मिंग किंवा ड्राय फार्मिंग म्हणू शकतो आपण. त्यानंतर लाईव्ह स्टॉक रिसोर्सेस भारतामध्ये कॅटल्स वगैरे किती, तर जगामध्ये भारतामध्ये म्हणजे जगात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन ही भारताची लोकांची, आणि त्याचप्रमाणे जगामध्ये सगळ्यात जास्त प्राणी संपत्ती, प्राणी म्हणजे कॅटल्स म्हणतोय मी, गाई, म्हशी, बकऱ्या, बैल, तुम्ही जे काही कॅटल्स किंवा गुरंढोरं किंवा तुम्ही पाळून ठेवले ते सुद्धा भारतात सगळ्यात जास्त अख्ख्या जगात. वी हॅव ऑलमोस्ट ऑल मोर दॅन 50 to 60 crores ऑफ कॅटल्स ऑर लाईव्ह स्टॉक इन इंडिया. आणि त्याचाच उपयोग घेऊन मग आपण व्हाईट रिव्होल्यूशन सारख्या स्कीम सुरू केल्या. व्हाईट रिव्होल्यूशनला तुम्ही ऑपरेशन फ्लड देखील म्हणू शकत असता. ऑपरेशन फ्लड मीन्स दुधाच्या उत्पन्नामध्ये व्हाईट, व्हॉट इज व्हाईट? सो मिल्क इज व्हाईट. सो व्हाईट रिव्होल्यूशन इज रिलेटेड टू एक्सेसिव्ह मिल्क प्रोडक्शन. ते 1980 आणि 90च्या दशकामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये जी भरघोस वाढ पाहण्यात आली, त्या दुधाच्या वाढीला आपण श्वेतक्रांती किंवा व्हाईट रिव्होल्यूशन किंवा ऑपरेशन फ्लड असं म्हटलेलं. भारतामध्ये अन्नाची उपलब्धता जर कमी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही लोकांना खाऊ घालण्याऐवजी तुम्ही दूध देखील पाजू शकतात आणि त्यातनं देखील त्यांना न्यूट्रिशन वगैरे अवेलेबल होऊ शकतं. दिस इज द पॉलिसी बिहाइंड दॅट. नेक्स्ट ॲक्वाकल्चर तुम्हाला इथं आहे, सेरिकल्चर, ॲपिकल्चर, पोल्ट्री. ॲक्वाकल्चर मीन्स इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ॲक्वाकल्चर मीन्स हिअर दे आर टॉकिंग अबाउट युअर व्हाईट रिव्होल्यूशन. So here they are talking about your white revolution, suppose. व्हाईट रिव्होल्यूशन बद्दल इथं बोललं जाते तुमचं. सो व्हाईट रिव्होल्यूशन कधी सुरू झाली, कशा प्रकारे सुरू झाली, इथंही तुम्हाला प्रश्न येतील. त्यानंतर ॲग्रिकल्चर रिजनलायझेशन आणि ॲग्रो क्लायमॅटिक झोन अशा प्रकारचा सिलेबस तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये दिलेला आहे. पेपर 2 जिओग्राफी ऑप्शनल वी आर लुकिंग ॲट. इट्स क्वाईट इझी सिलेबस. हिच्यामध्ये असं काही खूप मोठा सिलेबस हा असातला मुळीच भाग नाही आहे आणि खूप नॉर्मल है. दिस इंटायर सिलेबस इज गिवन इन NCERT बाय द वे. आप लोग इसके लिए आप लोगों का जो NCERT है, ह्यूमन एंड इकोनॉमिक एंड ह्यूमन जोग्राफी, that entire syllabus has been covered in the 12th standard NCERT. And see, these are some of the previous year questions, suppose asked on the agriculture topic. So look at here. First question is regarding your operation flood. What is mean by operation flood? Remember this. What is mean by operation flood? Discuss the manner of its implementation and its success in India. ऑपरेशन फ्लड म्हणजे काय? मी तसं तुम्हाला सांगितलं की 1980 ते 90च्या दशकामध्ये भारतामध्ये दूध उत्पादनामध्ये जी भरघोस वाढ पाहण्यात आली आहे तिला आपण ऑपरेशन फ्लड म्हणतो. एक्सेसिव्ह राईज इन द मिल्क प्रोडक्शन इन इंडिया. तर याला तुम्ही 3 मॅनरमध्ये इम्प्लिमेंट केलं होतं. 80 to 90चा एक फेज होता, 91 to 95चा सेकंड फेज होता, 95 to 2000चा तुमचा थर्ड फेज होता. यामध्ये तुम्ही नॅशनल डेअरी बोर्ड डेव्हलपमेंटची स्थापना केली. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय दूध उत्पादनाची तुम्ही स्थापना केली आहे. स्टेट लेवलला तुम्ही काही फेडरेशन वगैरे सुरू केले आणि सध्या भारतामध्ये दुधाचं संकलन फेडरेशन लेवलला असतं. फेडरेशन म्हणजे तुम्ही ग्रामीण लेव्हलला
दूध कलेक्ट कराल, तिथं तुम्ही वितरण कराल, उरलेलं दूध हे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाईल, पूर्ण जिल्ह्यामध्ये दूध डिस्ट्रीब्यूट होईल, तिथं उरलेलं दूध हे तुमचं मुंबईला जाईल, प्रत्येक स्टेट कॅपिटलला. पूर्ण राज्याची डिमांड फुलफिल केली जाईल आणि स्टेट कॅपिटल म्हटलं सगळ्या स्टेटचं उरलेलं दूध हे दिल्लीला जाईल सगळं शेवटी. NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही एक आपली सगळ्यात मोठी संस्था आहे. तर अशा प्रकारचं एक फेडरल स्ट्रक्चर आहे आपलं. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट आणि इव्हन लोकल गव्हर्नमेंट इज एंगेज्ड. हे तुम्ही व्यवस्थित सांगा की फेडरलिझमचं बेस्ट एक्झाम्पल आहे. याला 3 प्रकारे तुम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना केली, त्यानंतर स्टेट डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना करण्यात आली आहे, जिल्हा दूध उत्पादनाची तुम्ही स्थापना केलेली आहे, डिस्ट्रिक्ट डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणि अशा प्रकारे चालतं. त्याने सक्सेस कसं झालं याचं, तर ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना अगोदर कमी पैसे भेटायचे, सपोज की द इन्कम ऑफ फार्मर्स ऑफ क्वाईट लेस फ्रॉम द ॲग्रिकल्चर, मग अशा ठिकाणी तुम्ही एक दुय्यम स्त्रोत उत्पादनाचा तुम्ही ॲन्युअल रेटिंगवर भरोसा केलेला आहे सपोज, दिस इज रिअली क्वाईट गुड. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द डिस्ट्रीब्युशन अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ ड्राय झोन ॲग्रिकल्चर. 2 गोष्टी विचारल्या तुम्हाला इथं, डिस्ट्रीब्युशन विचारलं याचं ड्राय झोनचं. ड्राय झोन म्हणजे कोरडवाहू शेतीचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन सांगा, ती कुठं कुठं विस्तारलेली आणि त्याचे फीचर्स काय सपोज. तर मी जसं तुम्हाला सांगितलं 60% ऑफ एरिया कम्स डिरेक्टली अंडर द ड्राय झोन ॲग्रिकल्चर. दिस एरिया इज एक्सटेंडेड फ्रॉम पंजाब, हरियाणा टिल द डिरेक्टली कन्याकुमारी, पूर्ण उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत हा एरिया पसरलेला आहे. या ठिकाणी थोडी रेन शॅडोचा एरिया हा येतो, या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी, त्यामुळे आपण कोरडवाहू शेती करत असतो. त्याचा यूज काय काय मी जे तुम्हाला सांगितलं की पल्सेसच्या प्रोडक्शनमध्ये, मिलेट्सच्या प्रोडक्शनमध्ये धिस एरिया इज नंबर 1 सपोज. ॲनिमल रेअरिंगमध्ये सुद्धा हा एरिया नंबर 1 आहे, आणि एक प्रकारची सस्टेनेबल ॲग्रिकल्चर त्या एरियामध्ये सुरू होईल सपोज ड्यू टू द लॅक ऑफ रिसोर्सेस. नेक्स्ट क्वेश्चन इज रिगार्डिंग ग्रीन रिव्होल्यूशन. की ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे काय, तर अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये झालेल्या वाढीस तुम्ही ग्रीन रिव्होल्यूशन आणि म्हणत असतात. ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये काहीतरी टेक्नॉलॉजीचा वापर, सीड्स, बियाणे, चांगल्या प्रतीचे बियाणे, उत्तम प्रतीचे तुमचे फर्टिलायझर्स किंवा खते, त्याचप्रमाणे सिंचनाची सुविधा, आणि गरज पडल्यास शेतकऱ्यांना कर्जाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सो दीज आर द 4 to 5 कंपोनंट्स ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन. डेफिनेशन तुम्ही लिहिली, त्यानंतर एक कंपोनंट्स तुम्ही तिथं फ्लोचार्टमध्ये मांडले, आणि त्यानंतर तुम्ही जे सांगितले की एक्सप्लेन इट सक्सेस अँड फेल्युअर. सक्सेसमध्ये तुम्ही सांगा की एक शेतकऱ्यांचं इन्कम एक वाढलं, त्यांचं इन्कम वाढल्यामुळे त्यांच्या सोशो इकॉनॉमिक स्टेटसमध्ये एक इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. त्याचप्रमाणे शेतीचं मेकॅनायझेशन देखील मोठ्या प्रमाणावर झालं, की आता यांत्रिकीकरणाची शेती सुरू झालेली आहे. आपली शेती आता एक्सपोर्ट ड्रिव्हन झालेली आहे. ग्रीन रिव्होल्यूशनच्या अगोदर तुम्हाला अन्नधान्य इम्पोर्ट करावं लागायचं, त्यावर आपला फॉरेक्स रिझर्व खूप खर्च व्हायचा. परंतु आता आपण इम्पोर्टरपेक्षा नेट एक्सपोर्टर बनल्यामध्ये आपला फॉरेक्स रिझर्व पण वाचतो, आणि सायमल्टेनियसली त्यामध्ये वाढ पण होते सध्या. ग्रीन रिव्होल्यूशन झाल्यामुळे इंडियामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री ज्या आहेत तिच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ झाली, जसं तुम्हाला इरिगेशन भेटलं, तुम्हाला रोड्स भेटले, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी भेटली, तुम्हाला खतं भेटले, बँक्स वगैरे तुम्हाला भेटलेलं आहे, सगळं काही व्यवस्थित झालं. त्याचप्रमाणे काहीतरी फेल्युअर पण आलेले आहे. फेल्युअर म्हणजे याच्यामध्ये श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी यांच्यातली एक दरी काही प्रमाणात वाढली. ग्रीन रिव्होल्यूशनचे किंवा हरित क्रांतीचा लाभ आपण संपूर्ण भारतामध्ये झालेला नाही. ही हरित क्रांती एकदम स्थानिक होते, जसं की पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपीच्या एरियामध्ये. यामध्ये सेंट्रल इंडिया, साऊथ इंडिया, ईस्टर्न इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया हे एक प्रकारे वगळल्या गेलेले आहे. त्याचप्रमाणे ग्रीन रिव्होल्यूशन होऊन सुद्धा भारतामध्ये कुपोषणाची परिस्थिती पाहण्यात येते. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 127 देशांपैकी भारताचा नंबर आहे 105 नंबरवर आहे. दॅट मीन्स वी हॅव अ क्वाईट हाय नंबर्स ऑफ पुअर अँड हंगरी पीपल इन द वर्ल्ड. त्या ठिकाणी एक आपलं फेल्युअर झालेलं आहे. त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर हा एक व्यवसाय न राहता तो आता एक उद्योग झालेला आहे. दॅट मीन्स इट हॅज बिकम अ बिझनेस. कमर्शियलायझेशन ॲग्रिकल्चरचं खूप झालेलं आहे. एवढं तुम्ही लिहून कन्क्लुजन लिहून त्या ठिकाणी आन्सर संपवू शकतात. मॅप वगैरे काढले जाऊ शकतं इथं. नेक्स्ट क्वेश्चन इज रिगार्डिंग डिस्कस द रोल ऑफ सोशल फॉरेस्ट्री इन एनी वन रिजन ऑफ इंडिया. सामाजिक वनीकरण. एनी वन रिजन मीन्स दे आर आस्किंग अबाउट द डिरेक्टली केस स्टडीज विचारतात ते, की तुम्ही सामाजिक वनीकरणा थ्रू कशा प्रकारे भरभराट करू शकता. तर सामाजिक वनीकरण म्हणजे तुम्ही सांगा की संपूर्ण समाजाने वृक्ष लागवडीसाठी घेतलेल्या उपाययोजनांना आपण सामाजिक वनीकरण म्हणत असतो. सामाजिक वनीकरणामध्ये एक स्पेसिफिक कम्युनिटी
फॉर एक्झाम्पल कुठली ट्रायबल कम्युनिटी असेल, कुठली शहरी कम्युनिटी असेल, ते एंगेज्ड होतात, त्या झाडांना वाढवतात आणि त्यांची निगा पण घेतात. भारतामध्ये एकूणच वनांचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत असल्याने अशा प्रकारच्या उपाययोजना करणे आपल्यासाठी फायद्याचे आणि पूरक आहे. जसे की तुम्ही याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ शकता, तुमच्या अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी हे गाव, अण्णा हजारे त्या ठिकाणी आहेत. तर अण्णा हजारेंनी 1970च्या दशकामध्ये सामाजिक वनीकरण, वॉटर हार्वेस्टिंग अशा वेगवेगळ्या प्रकल्पांना हाती घेऊन राळेगण सिद्धी इज नाऊ अ वॉटर सरप्लस एरिया, हिरवे बाजार म्हणून एक गाव आहे. त्याचप्रमाणे तुम्ही राजस्थानमध्ये एक्झाम्पल देऊ शकतात की सामाजिक वनीकरणाने कशा प्रकारे तुमचं थार डेझर्टचं प्रमाण कमी होऊन राजस्थानमध्ये देखील जंगलांचं प्रमाण सध्या वाढतं आहे. असे अनेक एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. इट्स रिअली व्हेरी इझी अँड बेसिक. नेक्स्ट क्वेश्चन इज रिगार्डिंग डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ इरिगेशन. Discuss the importance of irrigation in Indian agriculture and describe the methods of irrigation practice in Ganga Valley. आता इम्पॉर्टन्स काय आहे सिंचनाचं? तर जसं तुम्ही सांगा की शेती करण्यासाठी सिंचनाची सगळ्यात पहिली आवश्यकता असते. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. परंतु भारतामध्ये नैसर्गिकरित्या पाण्याची उपलब्धता थोडी कमी आणि ती देखील असमानतेने वितरित आहे पाणी. मग अशा वेळेसमध्ये आपण सिंचनाच्या सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. जसं की उत्तर भारतामध्ये सिंचनासाठी जनरली पाटांचा उपयोग केला जातो. पाट म्हणजे कॅनल इरिगेशन ज्याला म्हणतो आपण, आपल्याकडे पाट म्हणतात, नॉर्थमध्ये त्याला कॅनल्स म्हणतील. कॅनल इरिगेशनचा उपयोग केला जातो. त्यानंतर तुम्ही विंध्याच आणि सातपुडामध्ये आले, पेनिन्सुलरमध्ये, तर सेंट्रल इंडियामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला वेल इरिगेशन तिथं दिसेल की विहिरीचा उपयोग आपण सिंचनासाठी करत असतो. विहिरीमध्ये पाणी जमा करत असतो, ते पाणी नंतर आपण पुढे शेतीला सर्क्युलेट करत असतो किंवा डिस्ट्रीब्यूट करत असतो. आणि साऊथ इंडियामध्ये तुम्ही गेल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला टँक इरिगेशन जनरली स्पेसिफिकली दिसेल. या व्यतिरिक्त संपूर्ण भारतामध्ये मायक्रो इरिगेशनचे देखील टेक्निक यूज केले जातात. मायक्रो इरिगेशनमध्ये तुमचं ड्रीप इरिगेशन, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर इरिगेशन, तुषार सिंचन. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये तुम्ही बांबू इरिगेशन एक ऐकलं असेल. त्याचप्रमाणे ह्याच्या व्यतिरिक्त इरिगेशनसाठी तुम्ही व्यवस्थित पाणी भेटण्यासाठी तुम्ही मल्चिंगचा एक उपयोग करू शकता. टेरेस फार्मिंग एक आहे, शेल्टर बेल्टचा तुम्ही वापर करू शकता, ज्याच्याने सिंचन पण व्यवस्थित होईल आणि जमिनीची धूप देखील होणार नाही. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही जर म्हटलं की सर नॅशनल लेवलला आपण काय करू शकतो, तर नॅशनल लेवलला आपण रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे, नदी जोड प्रकल्प, की वॉटर सरप्लस म्हणजे जास्त पाण्याच्या क्षेत्राकडून कमी पाण्याच्या क्षेत्राकडे पाणी डायव्हर्ट करायचं, ज्यामुळे बिना पाण्याची उपलब्धतेमुळे शेतीचं जे नुकसान होतं ते आपण पाणी इकडे प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे फ्लड पण येणार नाही, फ्लड कडून आपण ड्रॉट प्रोन एरियाकडे पाणी डायव्हर्ट करायचं, म्हणजे फ्लड पण येणार नाही आणि ड्रॉट पण येणार नाही. भारतामध्ये अशा प्रकारे नर्मदा शिप्रा या नद्या कनेक्ट करण्यात आलेल्या आहे. नर्मदा शिप्रा कनेक्ट झालेली आहे. नर्मदा तापी कनेक्शनचं काम चालू आहे. बेटवा केन या रिव्हर कंप्लीट झालेल्या आहे. त्याचप्रमाणे आपण गंगा आणि कावेरी, नॉर्थ आणि साऊथ इंडिया संपूर्ण रिव्हर कनेक्ट करायचं काम करतो, ज्यामध्ये भारतातल्या ऑलमोस्ट ऑल सगळ्या रिव्हर कनेक्ट होते. सो दिस यू कॅन राईट फॉर इरिगेशन. एक्झाम्पल पण तुम्ही देऊ शकतात त्या ठिकाणी प्रॉपर इरिगेशनचे, जसं बांबू इरिगेशन वगैरे मी सांगितलं नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. लास्ट क्वेश्चन इज रिगार्डिंग क्रिटिकली इवेल्युएट द ड्युएल इम्पैक्ट्स ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन. देखिए ये जो क्वेश्चन यहाँ पे पूछा गया था, ड्युएल इम्पॅक्ट म्हणजे त्याचे फायदे प्लस त्याचे तोटे तुम्हाला दोघंही सांगितले आहेत. ग्रीन रिव्होल्यूशन, दिस इज इम्पॉर्टंट टॉपिक. ग्रीन रिव्होल्यूशनवर तुम्हाला मॅक्झिमम प्रश्नाचे असण्याचे चान्सेस आहेत, कारण भारतामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात की डज इंडिया नीड अ सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन, दुसऱ्या हरित क्रांतीची आपल्याकडे गरज आहे का, तर असल्या प्रकारचे प्रश्न ते लोक विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन इज अगेन रिगार्डिंग ग्रीन रिव्होल्यूशन. हाय क्वेश्चन ऑन ग्रीन रिव्होल्यूशन. लुक एट हियर. India has paid heavily for achievements of green revolution in the form of economic, social and ecological cost. ड्रॉबॅक्स लिहायचे तुम्हाला की याच्यामध्ये इकॉनॉमिक हे काय झालं, जसं मी तुम्हाला सांगितलं शेतीचं हाय कमर्शियलायझेशन झालं. शेती आता बिझनेस झालेला आहे, शेतीचं कमर्शियलायझेशन झालं. त्याचप्रमाणे शेतीचं मॅकॅनायझेशन झालं. तुम्हाला शेती करण्यासाठी आता ट्रॅक्टर्स लागतात, थ्रेशर लागतात, ट्रिलर्स लागतात, नांगर लागतात, सगळं काही तुम्हाला लागत असतं. बैलजोडी वगैरे आता मागं पडली. त्याचप्रमाणे इरिगेशन तुम्हाला करावं लागेल, तर सर्व शेतकऱ्यांकडनं शक्य नाही. भारतामधील 100% शेतकऱ्यांपैकी 70% शेतकरी हे जवळजवळ अल्पभूधारक आहेत.
उरलेल्या 30% शेतकऱ्यांपैकी 10% शेतकरी लँडलॉर्ड्स आहे आणि उरलेले 20% शेतकरी हे लँडलेस आहे, त्यांच्याकडे जमीनच नाही. त्याचप्रमाणे जमिनीची उपलब्धता काही काहीकडे आहे तर ती देखील 3 एकरापेक्षा कमी आहे. अशा वेळेस लँड होल्डिंग कपॅसिटी इज डायरेक्टली असोसिएटेड विथ युअर रिस्क टेकिंग ॲबिलिटी. हायर द लँड होल्डिंग, हायर द रिस्क टेकिंग ॲबिलिटी, लोअर द लँड होल्डिंग, लोअर द रिस्क टेकिंग ॲबिलिटी. सो दिस इज द मेन कन्सर्न. समाजामध्ये एक प्रकारे श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी अशी एक दरी तयार झालेली आहे. कर्जबाजारीपणा खूप वाढून गेलेला आहे शेतकऱ्यांमध्ये. त्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण शेतकऱ्यांमध्ये खूप वाढलेलं आहे या ठिकाणी. आणि इकॉलॉजिकल कॉस्ट तुम्हाला सांगावं लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की सॉईल पोल्युशन खूप झालं आहे. मग स्पेसिफिकली पंजाब हरियाणाच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करून करून ती अख्खी जमीन खारपट करून टाकली तुम्ही, सलाईन लँड. त्याच्यानंतर सेकंड लँड झाली. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आहे पोल्युशन ऑफ ग्राउंड वॉटर टेबल, किंवा जो की पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे त्या पाण्याचं देखील त्या खतांमुळे पोल्युशन झालेलं आहे. त्याचप्रमाणे लोअरिंग ऑफ ग्राउंड वॉटर टेबल, भूजल जे आहे त्याची देखील पातळी भारतामध्ये कमी झाली आहे. साऊंड पोल्युशन खूप वाढलं आहे. शेतकऱ्यांचे जे मशीन्स असतात ते खूप आवाज करत असतात, त्याच्यामुळे सॉईल साऊंड पोल्युशन पण खूप वाढलं एक प्रकारे. सो दिस ऑल यू कॅन राईट इन दिस क्वेश्चन काय आन्सर. इट्स व्हेरी इझी. व्यवस्थित जर तुमचा अभ्यास वगैरे झाला असेल तर इथं सामाजिक आर्थिक प्रॉब्लेम तुम्ही लिहू शकता व्यवस्थित. इथं काही कॉन्सेप्ट वगैरे नाही. इट्स व्हेरी जनरल इन नेचर. Next question is regarding discuss the importance of irrigation in Indian agriculture and describe the methods of irrigation. Ganga Valley. Again same question. Irrigation वर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. Last question, give an account of the success and prospects of Blue Revolution. नीळ क्रांती किंवा धवल क्रांती जे तुमच्याकडे झालेली निळी क्रांती. नाउ ब्लू रिव्होल्यूशन इज रिगार्डिंग द राईज इन द फिश प्रोडक्शन. मासेमारीमध्ये किंवा मासे उत्पादनामध्ये भारतामध्ये जी राईज झालेली अचानक, तिला आपण ब्लू रिव्होल्यूशन म्हणत असतो. तुम्ही लिहिताना तिथं सांगा की भारतामध्ये 2 प्रकारची मासेमारी केली जाते, खाऱ्या पाण्याची मासेमारी आणि गोडे पाण्याची मासेमारी. भारतामध्ये नद्यांचे प्रमाण मोठे असल्यामुळे भारतामध्ये गोड्या पाण्यातून देखील मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. परंतु भारताला 7,750 किलो 7,000 किलोमीटरचा लाँग कोस्टलाईन असल्यामुळे इंडियामध्ये ह्यूज पोटेन्शियल आहे फिशरी प्रोडक्शनमध्ये. आपण ते एक्सपोर्ट देखील करू शकतो. जगामध्ये खूप डिमांड देखील आहे जगामध्ये. त्याचप्रमाणे आपण भारतामध्ये देखील लोकांना ते ॲज अ अल्टरनेट सोर्स ऑफ न्यूट्रिशन देऊ शकतो. की तुमच्याकडे जर दूध पण नसेल, जर अन्न पण नसेल, तर अशा वेळेस तुम्ही फिश आणि फिश प्रोडक्ट जे असतील किंवा मराईन प्रोडक्ट्स दॅट यू कॅन प्रोव्हाइड टू द पीपल ॲज अ अल्टरनेट सोर्स ऑफ युअर न्यूट्रिशन सपोज. इथं डॉक्टर मीना कुमारी एक कमिटी आली होती 2014मध्ये. ती एकच कमिटी अजूनपर्यंत फॉर्म केली आपण. त्यानंतर नॅशनल फिशरी सर्वे ऑफ इंडिया वगैरे, आपण काही फिश मॅपिंग वगैरे केलेली हिच्यामध्ये की रिव्हरचे मॅप आपल्याकडे, तर ते सगळं आपण हिच्यामध्ये लिहू शकतो. इट्स व्हेरी इझी फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही जर व्यवस्थित थोडा मन लावून अभ्यास वगैरे केला तर हिच्यामध्ये नक्कीच आपल्याला चांगले मार्क पडू शकतात. तो याला लक्षात ठेवा. So this was regarding the another topic of optional, geography optional, agriculture. In next lecture, we will discuss the next topic. Thank you and have a nice time ahead. Thank you.